नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सागरने मुक्ताला फोन केलेला असतो आणि मुक्ता तिकडून हा म्हणते. तर सागर म्हणतो, तुमच्यात काही हॅलो म्हणण्याची पद्धत आहे की नाही? तर मुक्ता म्हणते, ते समोरच्यावर डिपेंड असतं, परंतु जाऊ द्या, तुम्ही फोन कशाला केलाय? तर सागर म्हणतो, आत्ताच्या आत्ता अर्ध्या तासाच्या आत मला कोर्टाच्या बाहेर येऊन भेटा. तर मुक्ता म्हणते, काय? मी काय मिहीर आहे का तुमची ऑर्डर ऐकायला? मग सागर मुक्ताला म्हणतो, ते काही मला माहीत नाही, परंतु मला लग्नाविषयी तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमची सगळी कामे बाजूला ठेवून अर्ध्या तासाच्या आत मला भेटायला या. मग मुक्ता फोन करून त्याला भेटण्यासाठी निघालेली असते. तर इथे बाबूकाका बॅग भरत असतात आणि इंद्राला म्हणत असतात, सईच्या ज्या काही खेळण्या वस्तू आहे ना, त्या सर्व या बॅगेत आणून ठेव. तर इंद्रा म्हणते, कशासाठी? तर बाबूकाका म्हणतात, ज्यावेळेस सावनी तिच्या सर्व काही गोष्टी मागेल त्यावेळेस आपल्याला द्यायला नको का? तर लगेच इंद्रा म्हणते, हो असं काय बोलताय? काय झालंय तुम्हाला? माझी चिंबोरी माझ्याकडेच राहायला हवी. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत, त्यामुळे तिला आपल्याकडे घेऊन या ना हो, असं काय बोलता? तर बाबू काका म्हणतात, हो का? मग तू तर लय हट्टाला पेटली, मी तिकडे जाणार नाही बोलणी करायला. तर तुला माहिती आहे ना की मुक्ता आणि सागरचं लग्न झालं तर सई आपल्याकडे कायमची राहायला येईल. मग तू तर तुझ्या मानापानाला घेऊन बसली. मग जाऊ दे, तुला तर माहीत आहे सागर सई या घरात आल्यानंतर किती खुश होईल म्हणून ते. मग तू आपल्या सागरसाठी एवढं पण नाही करू शकत का? तर इंद्रा म्हणते, ठीक आहे, मी यायला तयार आहे. मी माझ्या सागरच्या खुशीसाठी सगळं काही करायला तयार आहे. पण त्या लोकांना सांगा, तिकडे गेल्यानंतर आपला चांगला मानपान करायला ते. तर इथे आता सागर मुक्ताची वाट बघत असतो. तर तेवढ्यात मुक्ता आलेली असते. सागर म्हणतो, कंप्लेंट 5.25 मिनिट उशिरा आलात तुम्ही. मग लगेच मुक्ता म्हणते, काय हो, कोण समजता तुम्ही स्वतःला मशीन का? इथे सेकंदाचा हिशोब लावताय. तर सागर मुक्ताला म्हणत असतो, ते काही नाही, आपल्या घरच्यांनी आता आपलं लग्न ठरवलंय, पण ते दोघांमध्ये आता खूप भांडणं होणार आहे, त्यामुळे आपल्याला विचार करून सर्व काही करावं लागेल. त्यानंतर आता इथे कोळी फॅमिली गोखले फॅमिलींच्या घरी बोलणी करण्यासाठी आलेली असते. तर मग माधवी आणि मंजिरी सर्वांसाठी कॉफी घेऊन येतात. तर कोमल म्हणते, वाव, कॉफी खूप मस्त आहे ना रे? तर स्वाती म्हणते, काय कसली आली कॉफी? किती चांगली नाही लागत ती, ठेव खाली, आपल्याकडे चहा किती मस्त असतो ना. मग लगेच कोमल तिच्या हातातील कॉफीचा कप खाली ठेवते. त्यावर मंजिरी बोलते, जे माणसं कडू असतात ना, त्यांना दुसरं काहीही दिलं ना तरी त्यांना चांगलं लागत नाही, ते कडूच लागतं. तर त्यावर बाबू काका म्हणतात, स्वाती एक दिवस कॉफी पेली असती तर काय झालं असतं बरं? तर इंद्रा म्हणते, कसली आली ती कॉफी, किती कडू आहे बाई, नकोच ती आम्हाला. असे म्हणून आता इंद्रा ही कॉफी घेत नसते. त्यावर आता इथे माधवी म्हणते, चला आपण बोलणी करूया, लग्न हे रीतसर पद्धतीने व्हायला पाहिजे, आमची मुलीची बाजू आहे. तर लगेच पोरू काका म्हणतात, हो अगदी बरोबर, लग्न रीतसर पद्धतीनेच व्हायला पाहिजे. तर इंद्रा म्हणते, मग आमची पण मुलाची बाजू आहे, आम्ही काय टाळ कुटत बसायचं का? त्यावर लगेच स्वाती बोलते, आमच्या दादूच्या लग्नात आम्ही किती नाचलो होतो, किती मज्जा केली होती, तुम्हाला माहिती आहे का तरी? तर मंजिरी म्हणते, हो का? पहिल्या लग्नात हौस नाही झाली का तुमची नाचून? पुन्हा नाचायचंय का? त्यामुळे लग्न आता आमच्या पद्धतीनेच होईल. मग लगेच माधवी म्हणते, हो, लग्न हे रीतसर पद्धतीने साजरं संगीतच होणार आहे, आमची मुलीची बाजू आहे. तर इंद्रा म्हणते, हो का? तुमच्या पद्धतीने होणार आहे का लग्न? मग स्वाती म्हणते, ठीक आहे, तुमच्या पद्धतीनेच करा लग्न, ते पण मंगल कार्यालयात, आणि सर्व खर्च तुम्हीच करा. तर आता इथे मंजिरी म्हणत असते, बघितलंस आई, आता या लोकांना खर्च पण नाही करायचा, किती कंजूस लोक आहेत ते. मात्र आता हे बोलणे ऐकल्यानंतर इंद्रा खूपच भडकलेली असते. इंद्रा म्हणते, काय, कुणाला कंजूस बोलली का तू? माझ्या स्वातीच्या लग्नात मी असा पाण्यासारखा पैसा फेकलेला आहे, एवढं मोठं लग्न केलेलं आहे, आणि तू मला कंजूस म्हणते? तुझ्या कपाटात जेवढ्या साड्या असतील ना, तेवढा मी वर्षाला माझ्या मैत्रिणींना गिफ्ट करते, तुला माहिती तरी आहे का? आणि आमची मुलाची बाजू आहे, त्यामुळे आम्ही जे ठरवू तेच होणार. तर लगेच मंजिरी म्हणते, हो का? तुमची मुलाची बाजू आहे म्हणून काही तुम्हाला शिंग आहे का? असं काही नसतं. त्यावर माधवी म्हणते, नाही, लग्न हे आमच्या पद्धतीनेच होणार. असे आता दोघांमध्येही वाद पेटलेले असतात. त्यानंतर इथे सागर मुक्ताला म्हणत असतो, आपण प्रॅक्टिकल विचार करूया, हे रीतसर पद्धतीने मोठं लग्न करण्याची काय गरज आहे? त्यावर मुक्ता म्हणते, माझ्या आईची हौस होती की आपल्या मुलीचं साजरं संगीत रीतसर पद्धतीने लग्न व्हावं, आणि माझीही तीच इच्छा होती, परंतु आता काय करणार आहे? तर सागर म्हणतो की थाटामाटातच करण्याची पद्धत नसते, आणि थाटामाटात केली लग्न टिकतातच असं नाही, त्यामुळे आपण कोर्ट मॅरेज करू. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, आता कोण ऐकणार आहे का आमचं, त्यामुळे चला, असे म्हणून आता ते दोघेही कोर्टात जातात. त्यानंतर इथे आता बाबू काका इंद्राला शांत करत असतात
आणि म्हणतात निर्णय योग्य पद्धतीने घ्यावा लागेल. लग्न दोघंही मुलीचं आहे ना, त्यामुळे खर्चही दोघांनी निम्मा करायचा. तर लगेच पोरू काका म्हणतात, हो माझ्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे मी सर्व खर्च तयार करायला आहे. तर आता लगेच इंद्रा म्हणते, ठीक आहे, माझ्याही मुलाचं लग्न आहे, मग मीही खर्च करायला तयार आहे. आपण निम्मा खर्च करून घेऊया. आमचे 2-3 हजार माणसं असतील, तुम्ही मांडव टाकून घ्या तेवढ्या माणसांचा. तर माधवी म्हणते, काय मांडव? इथे काय गावचं लग्न आहे का? नाही, मांडव नाही, आम्ही सर्व काही लग्न मंगल कार्यालयातच करत असतो, तिथेच होईल लग्न. तर इंद्रा म्हणते, हो का? बघ स्वाते, आपल्याला कंजूस म्हणत होते आणि आता बघ 2-3 हजार माणसाचा मंडप टाकायचा तर लगेच मंगल कार्यालयात लग्न करायचं म्हणतायत. तेव्हा माधवी म्हणते, अहो मंगल कार्यालयात ती भरपूर माणसे बसतात आणि तिथेही मोठमोठी लग्न होतात. काही घरीच मोठी लग्न होतात असं नसतं. मंगल कार्यालयात मध्ये सुद्धा खूप छान अशा पद्धतीने लग्न होतात. तर बाबू काका म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर इथे आता सागर आणि मुक्ता दोघेही वकील साहेबांकडे आलेले असतात आणि ते वकिलांना सांगतात की आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं आहे लगेच. त्यावर वकील साहेब त्यांच्याकडे बघून म्हणतात, तुम्ही दोघे घरून पळून आलेत असं वाटत नाही. तर मुक्ता म्हणते, नाही हो, असं नाहीये. तर लगेच वकील साहेब म्हणतात, हो परंतु याला महिना लागतो, असं लगेच नाही होते. मग सागर लगेच त्यांच्यासमोर पैसे ठेवतो. त्यावर वकील साहेब त्यांना म्हणतात, काही वेळा कायद्यानेच चालावं लागतं, कायदा मोडावाच लागतो असं नसतं. नाही होऊ शकत हे, महिनाभर थांबावं लागेल. तर सागर मुक्ताकडे बघत म्हणतो, तुम्हाला कळलं नाही का आधी? तर लगेच मुक्ता म्हणते, हो का? तुमचं आधी लग्न झालंय मग तुम्हाला माहित नव्हतं का? मग आता दोघेही भांडायला सुरुवात करतात. सागर मुक्ताला म्हणतो, तुमचे 2-3 लग्न मोडले, तुम्हाला नव्हतं ठाऊक का? तर आता वकील साहेब म्हणतात, तुम्ही दोघं खरंच नवरा बायको नाही आहात ना? मग असं नवरा बायकोसारखं का भांडतायत? चला आता तुम्ही दोघेही जाऊ शकता. मग त्यानंतर आता दोघेही तिथून बाहेर येतात. तर इथे इंद्रा म्हणत असते की तुमच्या त्या मंगल कार्यालयात काय 4-500 माणसं बसतील, एवढं कुठं मंगल कार्यालय असतं का? आमच्याकडे 2-3 हजार माणसांना बोलवलं जातं. तर माधवी म्हणते, हो का? काय गरज आहे एवढ्या माणसांना बोलवायची, तिथे बसत नसतील तर? आणि त्या माणसांना माहीत सुद्धा नसतं नवरा गोरा आहे की काळा आहे, तरीही एवढ्यांना बोलवायचं का? तर इंद्रा म्हणते, हो आमच्यात बोलवतातच आणि मस्त असं जेवण करतात, चिकन, मांस, मच्छी. तर माधवी म्हणते, काय लग्नात कोणी असं नॉनव्हेज करतं का? नाही, लग्न कसं असं सुंदर पद्धतीने साजरं संगीत व्हायला पाहिजे, मधुर असं मस्त व्हेज सर्व काही. ती बऱ्याच पदार्थांचे नावं घेते. तर इंद्रा म्हणते, नाही, आमचे पाहुणे असं खातच नाही. आणि लग्न कसं दणक्यात व्हायला पाहिजे, डीजे बीजे लावून मस्त नाचायचंय आम्हाला. त्यावर आता लगेच माधवी मंजिरीला म्हणते, बघितलं मंजिरी, या लोकांना नाचायचे तरी किती वेळा, किती नाचायचे हौसे काय माहिती. तर मंजिरी म्हणते, अगं आई, ती लोक आधी स्वतः नाचतात आणि मग दुसऱ्या वेळेस सुनेला नाचवतात ती. तर इंद्रा म्हणते, नाही, आमच्यात असं सुनेला नाचवत नाही, फक्त आम्हीच लग्नात असं मज्जा करत असतो, नाचत असतो. त्यावर इंद्राला लगेच माधवी म्हणते, नाही, आमची मुलीची बाजू आहे ना, त्यामुळे लग्न आमच्या साजऱ्या संगत पद्धतीनेच होणार आहे. आणि तसंही मुक्ता आणि सागरचं लग्न झाल्यानंतर तुमची सई तुम्हाला कायमची भेटणार आहे, त्यामुळे आमच्या पद्धतीनेच लग्न तुम्हाला करावं लागेल. तेव्हा लक्की म्हणतो, नाही, लग्न दणक्यातच झालं पाहिजे, मांस, मच्छी, चिकन सर्व काही असलं पाहिजे आणि त्याबरोबर दारूही ठेवायची हा. तर माधवी म्हणते, नाही, हे जमणारच नाही. आता दोघीमध्येही भांडण पेटलेलं असतं. तर इंद्रा म्हणते, आमच्याकडे सई येणार आहे या लग्नामुळे, परंतु माझा सागर आणि सई नसती तर तुमच्या मुक्ताला कोण आई म्हटलं असतं? आहे का दुसरं कोणी तुमच्या मुक्ताला आई म्हणणारं? तर आता माधवीलाही खूप राग आलेला असतो. तर दोघीमध्येही भांडण झुपलेलं असतं. तर लगेच बाबू काका म्हणतात, शांत व्हा, यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. आपण आहे ना 2 चिठ्ठ्या करू आणि जी चिठ्ठी निघेल त्यांच्या पद्धतीने लग्न होईल, चालेल ना? तर आता सर्वांना ही म्हणणे पटलेले असते. तर पोरू काका म्हणतात, ठीक आहे, आपण तसंच करूया. मग आता घरी सर्वजण चिठ्ठ्या करत असतात. त्यानंतर इथे सागर आणि मुक्ता बाहेर आलेले असतात. तर सागर म्हणतो, चला आता ठीक आहे, घरच्यांच्या पद्धतीनेच लग्न होऊ देऊया, दुसरा काही मार्गच नाही आपल्याकडे. तर मुक्ता म्हणते, हो ना, घरच्यांच्या पद्धतीनेच होऊ द्यावं लागेल. तर आता तेवढ्यात सावनी तिथे आलेली असते आणि त्या दोघांना असं एकत्र पाहून सावनी मात्र गोंधळात पडते आणि म्हणते, नक्की हा सागर मुक्ताला काहीतरी ऑफर करत असेल, परंतु मी असं होऊ देणार नाही. या मुक्ताला सागरच्या बाजूने कधी होऊ देणार नाही. असं जर झालं तर सईची
कस्टडी मला मिळणार नाही आणि हर्षवर्धन माझ्याबरोबर काय करेल सांगता येत नाही. मला या दोघांना दूर करावं लागेल, नक्की काहीतरी करावं लागेल असे आता या दोघांकडे बघून सावनी विचार करत असते. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता घरी सर्वजणांनी चिठ्ठ्या केलेल्या असतात आणि त्या बाउलमध्ये सर्व चिठ्ठ्या टाकलेल्या असतात. परंतु माधवी मात्र त्या बाउलमधून सर्व चिठ्ठ्या काढून घेते आणि त्यात फक्त तिच्या नावाची चिठ्ठी टाकते आणि आता कोमल त्यातून चिठ्ठी काढते आणि मग वाचायला लागते की आता दादूचं लग्न आणि लगेच गप्प बसते. त्यामुळे मित्रांनो आता लग्न कोणत्या आणि कोणाच्या पद्धतीने होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक